नवदी चिंता संत दर्शनी हा आत्मना बलुडीला विठाला श्री ज्ञानोबा माऊली उमरजकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये सेवेसाठी घेतलेला जवळपास सगळ्या आमच्या वारकऱ्याला पाठच आहे. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. देव वसे चित्ती आणि त्यांची घडावी गुणमागणी केली. बालू महाराज ही मागणी तुकोबाराय करतात. गाथ्याच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय म्हणतात की आम्हाला संगत कुणाची घडावी लागते. घडावं देव वसे चित्ती, ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे अशाची संगत मिळाली पाहिजे. अशाच्या संगतीमध्ये आम्हाला उद्धाराचा मार्ग मिळणारा तोच मार्ग आहे. त्यांची संगत झाली ना बस, आणि हेच आम्हाला आवडते. आपण सोपं आहे, पण माणसाला संगती कशाच्या आवडायला लागतात. संतांची संगत माणसाला आवडत नाही. देव वशे चित्ती नाही जातात. देव वशे चित्ती बाजूला ठेवा. सध्या ज्याला प्रपंच वसे चित्ती आणि त्या प्रपंचाची घडावी संगती. जीवाची अशी अवस्था झालेली आहे, जीवाला आपला प्रपंच आपल्या चित्तात माणसाला घेऊन ठेवले. महाराज प्रपंच असा एवढा जीव माणसाच्या हृदयात बसलाय, तो प्रपंच सोडून माणूस परमार्थाकडे येणं शक्यच नाही. अशी अवस्था जीवाची झाली. संसारामध्ये माणूस एकदा पडला महाराज बस इकडे नाहीच. मग प्रपंचात वाहून गेले माणूस. विचार करा प्रपंच कसा आहे. हे सला माझा व्यवहार. प्रपंचात जे पडले ते आतापर्यंत पलीकडल्या कडेला गेले नाही. कारण का प्रपंचच असा आहे. दुःख बांधवणी सुखाचा विचार नाही. प्रपंचापासून परमार्थाकडे येण्यासाठी माणसाची वृत्तीच नाही. या दुःखरूप संसारामध्ये माणूस एवढा वेळा झालाय. संसारातलं सुख क्षणिक आहे, तात्पुरतं आहे, पण या सुखात जीवाला जे आनंद आहे ते परमार्थाकडे आनंद येण्यासाठी येतच नाही. इकडेच घडून गेलाय. जसे एखादी महाराज सुखाचा विचार नाही, कोठे सुख नाही, पण सुखाच्या मागे लागलं माणूस आहे. मर्ग जगाच्या मागे हारी लागते का नाही. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत बघा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये
मिशे उर फोडी खोटियाचे मिशे उर फोडी. खोटा आहे त्याला वाटतंय का? हरणालाही खोट आहे असं वाटलं का? सत्य आहे. मृगदेव दिसाले, पाणी पुढे पळाले म्हणून तो पळतो पाण्याच्या पाठीमागे. खोटियाची मिशे. ज्ञानेश्वरीमध्ये फार मोठी मजेदार ओवी आहे. फुटोवणी पडे तव मराग वाढवी हाव परी न म्हणे माव रोहिणीची. त्याला ही रोहिणीची माव आहे असं कळत नाही, पाणीच आहे असं वाटते. आणि शेवटी तो हरिण मरतो. प्राप्त पाणी झालं नाही. तसं प्रपंचातला हा जीव संसाराच्या पाठीमाग खूप परेशान आहे. या संसार नगरी सुख नाहीच. संसारात दुःखरूपच आहे. पण दुःखरूप संसारात सुख कोण मानते? हा जीव. आणि या सुखामध्ये या जीवानं परमार्थ विसरून गेला. आणि परमार्थ विसरून संसाराच्या पाठीमागे लागून माणूस आपल्या सगळ्या आयुष्याचं मात्र करते. मला आयुष्य आपल्याला दिले कशासाठी देवानी? खरं सांगतो, देवाने आयुष्य परमार्थ करण्यासाठी आपल्याला देत आहे.
बाधा भूत बाधा बोल महाराज कोणती प्रपंचाची प्रपंचाचा भूत बाधा आवड आहे महाराज बुद्ध मोठाचा वर्ग भाई भूत मोठ्याचा वर्ग बाई, भूत मोठ्याचा वर्ग बाई. बुद्ध मोठाचा वर्ग भाई खाली दडगत भूत काही पंचातलं भूत महाराज पाहून हे पाठीमागे लागले आणि भूत परमार्थाकडे येऊ देत नाही हे भूत साधू संतांकडे येऊ देत नाही ती कुणाच्या तर संगतीने कुठेतरी घेऊन जाते झालं प्रपंचातली माणसं बघा संगती कशी एक तर संगत नीट असते का माणसाची खरं सांगू का सगळं काही जे घडतंय जीवनामध्ये माणसाचं चांगलं वाईट बरं बुरं कशामुळे घडते महाराज संगती पैसता चोराबाशी तैसी होय बुद्धी देखून या चिंदी मन धावे माणूस ज्याच्याजवळ बसला की बस त्याच्यासारखी संगत लागल्याशिवाय संगती मंगळाची तैशी होय बुद्धी ज्याची संगत केली तसा माणूस वागायला सगळं काही संगतीने होतं. बोल महाराज परमार्थ संगतीवर अवलंबून आहे महाराज. चांगल्या माणसाच्या संगतीत बसा माणूस चांगले विचार घेऊन
कशी बोलली कबीर महाराजांचा अभंग आहे हा. संतांची संगत करा, संगत की संतन की कर लो. श्री संताची संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती संहिता कारणे संगती साधूची. संगत संताची करा, जीव संताची संगत करत संगती करावी सदा सचराचर. सावली नसावी कदा दुर्जनाची. कारण का दुर्जनाच्या संगतीत बसला एक माणूस दुर्जन झाल्याशिवाय राहत. दुर्योधनाला सांगितलं होतं, दुर्योधना एक सज्जन माणूस शोधून आण. मिळालं का दुर्योधनाला महाभारतामध्ये? सगळ्या त्या यज्ञाच्या मंडपात फिरून आला, पण त्याला एकही सज्जन दिसला का? तो दुर्जनच होता. धर्मराजाला सांगतो, धर्मराजा तुम्ही एक दुष्ट शोधून आणा. पण धर्मराजाला दुष्ट दिसला, सगळे सज्जन दिसले. जसा तुम्ही चष्मा लावचाल तसा पुढला माणूस दिसत असतो. तसा चष्मा म्हणजे 4 रंगाचा. काळ्या रंगाचा लावला पुढे काळा रंग दिसतो, पिवळ्या रंगाचा लावला पिवळा दिसतो. आता कसा चष्मा लावायचा ते आपण ठरवायचे. कुणाच्या संगतीत राहायचं ती जीवानं ठरवायची. संगत कुणाची करायची या संगतीवर तुम्हाला दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल. भागवत पुराणामध्ये ओवी आहे, महाराज एक धर्मगाय आणि एक ओढाळ गाय संगतीवर दृष्टांत. धर्मगाय गरीब असते आणि ओढाळ गाय ओढाळच असते महाराज. तिने एका छटक्यामध्ये मळ्यात जाती, मळ्यातले खाऊन घाला येते. पण हे धर्मगाय कुठं गावाच्या कडे फिरायची. वासनावर जाय जाय गेला, वासनावर जाय जाय. वासनेसाठी आहे, पण गाय आता आपला
मग भागवत पुराणातल्या दृष्टांतात जायचं ती ओढाळ गाय आणि धर्मगाय. धर्मगाय रोड होऊन गेली. का रोड झाली? तिला खावं काही मिळायचं नाही. ही ओढाळ गाय दष्टपुष्ट लठ्ठाच्या लठ झाली. त्या रोड गायला म्हणू लागली, होय तू एवढी रोड कशा नाहीस? तिने म्हणली, काय सांगू, मालक काय पोटभर वैरण टाकीत नाही, जेवढे टाकते तेवढेच खाते, त्याच्यातच समाधान मानते. काय वेळी आहेस तू, ये माझ्या सोबत बघ, तुला एका महिन्यात माझ्यासारखी केल्याशिवाय सोडणार नाही. तू माझ्यासोबत येऊन तर बघ. बरं आहे, संगत मिळाली ना, काही हरकत नाही, उद्यापासून येते तुझ्यासोबत. तिने म्हणली, माझ्यासोबत ये, पण दिवसा यायला जमणार, कहाणी तोडावं लागते झटके देऊन. रात्रीच्या टायमात मालकाला सापडायचंच नाही, दोरी लावायला बाजूबाजूला राहायचं. मी सांगते तेवढं कर, माझ्यासोबत ये. दोघीने ठरविलं, चांगल्या गायीनं, धर्मगायीनं आणि ओढाळ गायीनं. ऊसाच्या मळ्यामध्ये तो ऊस मालक दररोज शेतात रात्री बसायचा. का? ही ओढाळ गाय दररोज जायची, लवकर जाऊन खाऊन यायची. कुणाची गाय आहे? एवढं खाली म्हणजे कुणाची गाय? मालकाला आणखी गाय सापडली नव्हती. त्या दिवशी मात्र मालक बॅटरी चार्ज करूनच बसला होता, बघू आज गाय सापडते का नाही. हे दोघे गेले. ही हुशार होती. गेल्या गेल्या चांगला 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 ऊस वाड्याकडून हाणला तिनं. कच 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 ऊस खाली, पोट भरलं. आणि हिनं काय केली, एक ऊस मोडला बुडाकून, धार. त्या ऊसाचा आवाज आला. कडेल कुणी बसते ना ऊस मोडल्या, आवाज आल्याबरोबर ते मालक जागा झाला. मी दररोज कोणतं जनावर आले बघू लागलो होतो, ते जनावर आज आलं. एवढी काठी वेळूची घेतली हातामध्ये महाराज. मालक येऊला बघितल्याबरोबर चोर गाय होती की नाही, कुपाटीवर हलगे गुडी मारून पळून गेली. हो, तिला सवय होती. ही धर्मगाय बिचारी धांदाडच्या धांदाड ऊसाचं धरले तोंडामध्ये, चावना बी ते खाऊ लागली होती. मालकानं बघितलं तेव्हा ठोकायला सुरू केलं. बद 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 काठ्या घावल्या तेवढ्या घातल्या. काठीहून काय उडी मारता येईना गेली. गाय काढली बाहेर, मारीत मारीत आणली गावामध्ये आणि आणून महाराज मारुती महाराजच्या घरापुढे उभा केली. महाराजराव, हे गाय तुमची आहे का? हो महाराज, आमचीच आहे. याद राखा, उद्या जर गाय आमच्या मळ्यात आली तर बघा, हे रोज आमच्या ऊस खायले. रोज आलती का गाय? नव्हती. कुणासोबत आलती? ओढाळ गायीसोबत. रोज गाय आमच्या ऊसात आली. आता जर उद्या गाय आली तर हिला कटकरात बांधून टाकील, दंड द्यावा लागेल. ते माणूस मला, पाटील माझी गाय तर आजच्या दिवस गेल्यासारखं वाटते. तुम्ही असं कसं म्हणाला? नाही नाही, रोज ऊस खाला, चला तुम्हाला नेऊन दाखवतो. रोज याच्या गायीने ऊस खाला नव्हता, या चोर गायीने खाला. पण त्या मालकाला ताकीद दिली, उद्या माझ्या वावरात गाय आली की दंड लावल्या जाईल. मग याने काय केलं, सकाळी महाराज एक मोठं सागाचं लोणनं आणलं, सुताराकडे नेलं, त्याचं लोणनं तयार केलं, गायीच्या गळ्यात घातलं. उद्या कशी जातेस मिळत बघू. दृष्टांत संपला. तर सिद्धांताकडे येऊ. भागवतामध्ये होय आहे, ओढाळ गायीचे संगती पाहे, क्षणभर गेली या धर्मगाय, क्षणासाठी पाहे लोडणे वाहे निरंतर. ओढाळ गायी काय क्षणभर कोणासोबत गेली? ओढाळ गायीची संगती पाहे, तिच्या संगती सोबत ही धर्मगाय गेली. क्षणभर एका दिवशी गेलती, पण लोडणे वाहे गळ्यात लोडणं आलं मला, दोन पायाच्या मध्ये. कशामुळे आलं?
संगतीमुळे. म्हणून संगत कोणाची करायची? धरा संताचे संगती. देवाचं नाव अशाची संगत धरा. अशा संताची संगत धरा. काय त्या संताची संगत सोपी नाही मा. संत उगा सर मिळतात का हो? संताची संगत धरायला आपलं भाग्य म्हणा. बरोबर ज्ञानोबा माऊली उमरच का येऊन गेले. वैराग्याचा महापुरुष असा अंगाला कुठल्याच प्रकारचा लवलेश पापाचा लागू दिला त्याच्या मात नाही. असे लागून येते पाप पुण्य अंगा अशी अवस्था ज्ञानोबा महाराजांची. मला माहित आहे मी लहान होतो. नवीन नवीन भजनाला लागायचं त्यावेळेस तुम्ही भजनामधले मी नाही करी. इथं तुमच्या ह्या गावात फार मोठा सप्ताह व्हायचा आपल्या म्हातारगंगेत. आम्ही यायचो सप्त्याला. पावलाचा काय गाथ्याच्या भजनाच्या वेळेस टाळकरी मंडळ माऊलीचा सप्ताह असायचा. तुकाराम महाराजच्या बीजेवर फार मोठा सप्ताह. असे संत महाराज अशा संतांची संगत केली पाहिजे. संत सोपे नाही. असे संत मिळायला सुद्धा सोपे नाही. भाग्य लागते. संत सांगून गेले संत सांगून गेले कलीच्या काळात विषयारी नारीची करी पुरुषावली. बालू महाराजाला प्रमाण द्यायला कमीच नाही. भागवतात नेहमी रोज प्रमाण आहे त्यांचे. अभ्यास आहे. महाराज संतांनी सांगून गेले. संत हे सोपे नाही भेटायला. एका ठिकाणी प्रमाण आहे.
नक्की संत भेटतात. पण संत भेटणं अगोदर दुर्मिळ आहे, बहु अवघड. संताची भेट अवघड आहे. एखाद्या वेळेस वाघाचं सिंहाचं दूध मिळेल महाराज, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत साधूची भेटी न होईल का? संत भेटायला सोपे आहेत का? माणसं साधू संत म्हणलं त्याला काय काम आहे? सत्ते खात सरत निघालेले आहेत. लोक काही काम नाही दिलं बाल महाराजाला, ते जानकीराम महाराजाला. आणखी सगळे आमच्या बंदी मंडळाला काहीच काम नाही, अर्ध गेला काम नाही, कुणालाच काम नाही. मग काय काम आहे? निघाले चरत. लक्षात घ्या महाराज, साधू संत सोपे नाही, प्रमाण आहे. चंद्राच्या किरणातलं अमृत एका वेळेस आणता येईल. समुद्र एवढा मोठा लांबच्या लांब आहे, तो तरवेल. तरी त्या साधूची भेटी, संताची भेट होणं सोपं आहे का महाराज? संत कोण आहे? संत हे देवच आहेत. देवते देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे तुम्हाला दिसतात, पण संतांनी देव हा आपल्या जवळ आपल्या हृदयात ठेवला. देव संतांच्या हृदयात आहे, अंतःकरणात आहे. संतांनी देव आपल्या चित्तात साठविलेला आहे. संत देवापासून वेगळे, देवते संत, देवते संत. निमित्त त्या दोन्ही दिसती सारखी, वर्म झाले तो पारखी. संत तुमच्या आमच्यामध्येच आहे. खरं सांगतात, संत प्रसिद्धीपासून दूर असतात.
खरे संत आणखी लोकांना कळाले नाही, आमच्यासारखे संत कळाले. पोटासाठी संत झाले कधी पोटासाठी संत झाले कलीत. एक महिन्यात शिकावं तंबे करू भक्ती. या संताला काही अर्थ नाही, ज्याच्या चित्तात देव आहे ते संत. आम्ही भक्ती खूप मोठी झाली महाराज. आता मी तर म्हणतो, आता मी कुणाचे काही पैसे घेत नाही. बरोबर या की तुम्ही काय रागा घेऊ नका. आता घेणाऱ्याला अडवं येईना, पण देणाऱ्याला देऊ नका म्हणून मला सांगा. मारू नका. कारण का आता संत फार कमी झाले, आता सगळे कलाकार झाले. असं महाराज कलाकार. गायन करशी तरी गायक करशी मी पंडित हरिजन हरी कीर्तन करीशी तरी गुणीजन होशी, हरि गायन करीश तरी गुणीजन होशी, पण संत होणार नाही. संत होण्यासाठी काय पाहिजे? त्याची अंतःकरणावरती ब्रह्मरूप झाली पाहिजे, चित्त निर्मळ झालं पाहिजे, चित्तात देव साठविला पाहिजे, त्याला म्हणायचं संत. असे संत भरपूर झाले. पोटासाठी संत झाले कलीत. मी म्हणणार बहुत भरपूर संत झाले महाराज. पारावार नाही संताला. भजन तर खूप मोठं वाले, सत्य खूप वाले, नामस्मरण खूप वाले, जानकीराम महाराज. पण कलाकार माणसं झाले महाराज. सध्या कीर्तनकार कीर्तनाला आला, त्या कीर्तनकाराचं पाकिट किती आहे अशी भीती गावकरी पंचायत म्हणजे पुढल्या सत्यात पट्टी करणारे माणसं आहेत. अशा बद्धभक्ता लाख श्रोत्याच्या चित्तात. आता बालू महाराज, जानकी महाराज, जानकीराम महाराज चांगलं गायन करायला काय मागते तुम्हाला वाटलं बरं मागते तुमच्या मनावर विठाला काहीच मागणार, दिलं ते घेते बरं का. म्हणून महाराज अशा संताची काही आपल्याला संगत करायची नाही. संगत करायची कुणाची? अपंगाचं पहिलं
ज्याच्या चित्तात आहे, ज्याच्या जवळ देव आहे, अशाची माणसाला संगत घडावं झालं. देव ज्याच्या जवळ आहे त्याची संगत घडावं असं कोण म्हणतात? तुकोबाराय म्हणतात. चित्तात ज्याचे देव आहे त्याची संगत घडावं म्हणजे माझ्या जीवनाचा उद्धार होईल. कारण का ही माझी इच्छा आहे, ही माझी एक प्रकारची धारणा आहे की ज्याच्या चित्तात देव आहे तशाची मला संगत घडावी. महाराज या संतांच्या संगतीसाठी बऱ्याच संत महात्मे लाज सोडली, भीती सोडली, सगळं काही सोडलं, संतांच्या संगतीमध्ये आपलं आयुष्य घालविलं. महाराज मला एक दृष्टांत सांगतो. मीराबाईचा दृष्टांत सांगतो. मीराबाई काय केली? मीराबाई संतांच्या संगतीमध्ये राहायची. मीराबाई का राहायची? संतांच्या संगतीत देव आहे, भगवंत आहे, देवाची भेट आहे, म्हणून संत हे देव आहे अशा भावनेने मीराबाई संतांच्या संगतीमध्ये. त्यावेळेस मीराबाईला संतांची संगत करू नये म्हणून तिच्या घरातून चुरी झाली. कुणाचा? थोडक्यात सांगतो मी दृष्टांत. वडिलाचा, मीराबाईच्या. मीरा तू भक्ती करू नको, संतांच्या संगतीत राहू नको, संतांची संगत बरोबर नाही. आपलं मोठं कुळ आहे, जग काय म्हणेल आपल्याला. राजाची मुलगी आणि संतांच्या संगतीमध्ये हे काही बरोबर आहे का? आणि तू राहू नको, संतांची संगत सोड, संतांच्या सहवासात तू राहायचं नाही सांगितलं मीराबाईला. आणि मीराबाईनं संतांची संगत सोडली नाही. संतांच्या संगतीमध्ये मीराबाई. शेवटी राजाला राणीला बोलवावं लागलं. राणीला सांगावं लागलं, राणी तू आता एक काम कर, या मुलीला तू सांग आता. हे माझं ऐकत किती सांगितलं, पुन्हा पुन्हा उठाली आणि त्या संतांच्या संगतीमध्ये जाऊन निर्भय चित्तानं भजन कराली. संतांच्या सहवासामध्ये पायात काय घुंगर बांधाली. नाचुरी सरंगी नाचुरी हर मन गावत. सांगितलं राणी साहेबांना, मुलीला भजनातून साधू संतांच्या याच्या मधून बाहेर का. तुमचं भागवत आहे मला माहित आहे, बायपास झालेलं माहित आहे,
मी तसंच आणलं. 11 वाजेपर्यंत कीर्तन करावंच लागेल. किती वाजले आता? 10:40 झाला वेळ. महाराज मीराबाई भजन नाही सुटली. विषाचा प्याला दिला. राणी साहेबांना सांगितलं द्या प्याला. पण मीराबाईने विष पिलं. कसं पिलं महाराज? पिवत सकाळचं डिकाशन पिलं. पण विष पिल्यानंतर मीराबाई मेली. विष पिता मीराबाई मेली नाही महाराज. पण हे विष कुठे गेलं? देवाऱ्यावर जी भगवान कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती ती मूर्ती काळी ठिक्कर पडली. कारण का देव सुख ठेवी आम्हासाठी दुःखापणाची मोठी भक्ताचं दुःख देव आपण सहन करतो आणि सुख भक्ताला देतो. असा हा भगवान भक्तासाठी आहे महाराज. भक्ताचा कैवारी न देव भाविकाचे काल आम्ही करी देव काळी उचित धर्मा घरी ते असा देव आहे महाराज. असा देव भक्तासाठी अंकित आहे आणि अशा भक्ताची संगत केली ना महाराज बस. तुकोबाराय म्हणतात अशा संताची संगत Oh
अशाची जे देवाचे भक्त आहेत, ज्यांच्या हृदयात देव आहे, अशा देवाच्या भक्ताची मला ऐसे आवडते म्हणा. तेव्हा मला याची आवड आहे. ही माझ्या मनाची वासना आहे, इच्छा आहे. आता माणसाची इच्छा वासना बघा कशी आहे. वासना आता प्रमाण तुमचं बघा हे. वासना ओढाळ त्या गायीवरती येते, पण वासना एवढी वाईट आहे माणसाची. वासना म्हणजे मन किती वाईट आहे. संसारातल्या परमार्थातल्या विचाराला सोडून जे मन फिरू लागलं भटकत, तर या मनाला कधी कुणात चांगलं बरं वाटत आहे का नाही. माणसाचं मन एवढं वाईट आहे, कुणाचं चांगलं झालेलं चांगलं वाटत नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात आयुष्य आवडते म्हणा. देवाला विनंती करतात, देवा माझी वासना मंगळ आहे, माझं मन वाईट आहे, माझ्या मनाला इकडे आणा. माझ्या मनाची इच्छा, माझे जीवीची आवडी पंढरपुराला न्या किंवा संतांच्या सहवासात राहा. देवा माझ्या मनाला गो तुझ्या चरणी. देवा माझ्या मनाला गो तुझ्या चरणी. माऊली महाराजांचं जे जीवन आहे महाराज, हीच आयुष्य आवडते म्हणा. माझ्या देवा पूर्वावी माऊलीचं चरण, माऊलीचं दर्शन, मला तितका आनंद वाटतो. बघा 3 संत एका व्यासपीठावर आहेत. मध्ये माऊली आहेत, इकडल्या बाजूला जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, इकडून वैदेही ब्रह्ममूर्ती भगवान बाबा आहेत. महाराज आज आपला उच्चार सगळा अभंगच संतावर आहे. ऐशी आवडते म्हणा. देवा पूर्वावी देवाला हेच मागणी करायची महाराज, संताची संगत द्या. माय बापो, संताच्या संगतीशिवाय देवाची प्राप्ती नाही. हरिपाठामध्ये प्रमाण आहे, संताचे संगती श्रीपती. संताच्या संगतीशिवाय देव नाही. संताला सोडून जर तुम्ही देवाकडे निघालात तर नक्की मार्ग चुकला. हरिभक्ती जीवा
संतांचेच पाय धरले पाहिजे, संतांच्या सहवासात गेलं पाहिजे आणि संत देव भेट करून देतात. संताशिवाय देवाची भेट होतच नाही महाराज. डॉक्टर असल्याशिवाय रोग जात संगती साधूची आणि भावे भक्ती हरीची देवाची प्राप्ती संत संघाशिवाय नाही. म्हणून देव सारावे आरुते, संत देव सारावे परते, संत पूजावे आरुते. देवाची पूजा करा अथवा न करा, पण संताची पूजा करा. माईला अगोदर जीव घालण्याच्या आधी, लेकराला जीव घालण्याच्या आधी जर माईला जेवायला वाढलं, माईला सांगितलं माय तू जरा इकडे बस जेवत, तुझ्या लेकराला आताच काही जीव घालणं म्हणल्यावर पाहिला घात जाईल का पोटात? नाही महाराज. माय म्हणते माझ्या लेकराला अगोदर जीव घाला, बस मला नाही मिळालं तरी. संत म्हणतात, देव म्हणतात माझे संत कविता देवारच्या नावा जीवनात एकच करा. याच आपल्या जीवनामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर संत संगतीशिवाय उद्धार होत नाही. संतांची संगतच जीवनाला उद्धाराचा मार्ग आहे. आज महाराज ज्ञानमावली उमरजकर महान वैराग्यशील संत, अशा संतांच्या संगतीमध्ये बरेच लोक झाला आणि आजही उद्धार त्यांच्या नामानं होतो. महाराज तुका म्हणे पापे संतांची, संतांचं नाम जर घेतलं तर महाराज पापाची निवृत्ती होते. एवढा अधिकार संतांच्या नामामध्ये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात